असं पुस्तक जे वाचताना आपल्याला लेखकच आपल्याशी बोलतो की काय असं फिलिंग येईल. माहिती आहे का असं कोणतं पुस्तक ते? ते आहे वपुर्झा. लेखक वसंत पुरुषोत्तम काळे किंवा मग वपू काळे यांनी लिहिलेलं लेखन, हृदयस्पर्शी लेखन किंवा मग आत्मकथानक लेखन. खरं तर त्यांना आत्मकथा लिहिणं हे मुळीच पसंत नाही. ते म्हणतात मी कधीच आत्मकथा लिहिणार नाही. पण हे या पुस्तकामध्ये आपल्याला त्यांच्याच आयुष्यात जीवनात ज्या काही छोटे-मोठे अनुभव आले होते, ते त्यांनी छोट्या-छोट्या गोष्टींच्या रूपात किंवा छोट्या-छोट्या पॅराग्राफमध्ये त्यांनी टाकलेले आहे. पुस्तक तुम्ही कोणतंही पेज उघडून कुठल्याही पॅराग्राफने वाचू शकता. मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात, म्हणजे आपल्याला असं असं वाटतं की अरे बापरे! हे माझ्यासोबत पण असंच झालंय. त्यामुळे आज आपण हे पुस्तक बघणार आहोत. ठीक आहे. मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनेलमध्ये. बघा कुठलंही पुस्तक वाचताना आपल्याला एक तर ते गोष्टीच्या स्वरूपात किंवा मग कथेच्या म्हणजे जी आत्मकथा असेल तर ती कथा पूर्ण ते प्रवास वर्णन म्हणजे एक लांबलचक गद्याने आपल्याला ते स्टोरीज भेटतात किंवा एक एक धडे असतात ते. पण हे पुस्तक वाचताना तुम्हाला यात काही कोणती कथा नाही आहे. इथे सुरुवात आणि शेवट असं नाहीच आहे. इथल्या या पूर्ण पुस्तकामध्ये तुम्हाला छोट्या-छोट्या जे प्रसंग असतात, त्या प्रसंगांचं वर्णन केलेलं आहे आणि हेच आयुष्यातले छोटे-छोटे प्रसंग मोठ्या स्वरूपात आपल्याला सांगणं किंवा दाखवून देणं, ही ताकद खरं तर वपू काळेंकडेच होती. ठीक आहे. वपू कधी-कधी या पुस्तकामध्ये कधी-कधी एकटेपणाबद्दल बोलतात. कधी-कधी ते नात्यांमधल्या अपेक्षांबद्दल बोलतात. तर कधी-कधी माणसांच्या अहंकाराबद्दल सुद्धा सांगता येईल. आपण हे जे सतत धावत असतो, पळत असतो, तर हे पुस्तक, हे वपुर्झा पुस्तक आपल्याला थांबायला शिकवतं. थांबायला कसं? तुम्ही हे पुस्तक वाचताना कोणत्याही पेजवर जा, कोणत्याही पानावरती जा, तिथे तुम्हाला जीवनामधल्या छोट्या-छोट्या प्रसंगांना प्रत्यक्ष अनुभवता येतं. हे पुस्तक विचार करायला लावतं, थांबायला लावतं. वपुर्झा आपल्याला सांगतं की आनंद हा बाहेरच्या जगात नाही, तर आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनात आहे. आपण जसं त्याकडे बघणार आहोत, तसं आपल्याला ते फिलिंग येत राहते. किंवा अजून पुढे काय सांगतं की 40शीच्या पुढे जे असतात ना, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे त्यांनी अनुभवलेल्या गोष्टींचं हे आरसा दाखवतं. म्हणजे त्यांनी काही अनुभवलेल्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला या पुस्तकात फील करून देतील की हे माझ्यासोबत सुद्धा असंच झालेलं आहे किंवा मी या फेजमधून गेलेलो आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की कदाचित तुम्हाला यात तुमचंच एक म्हणजे अनुभव दिसतील, सगळ्या गोष्टी दिसतील. म्हणजे तुमचा शांत अनुभव दिसेल, दुःख दिसेल. हे पुस्तक जेव्हा वाचाल तर तुम्हाला हे फक्त एक वाचन म्हणजे एक पुस्तक वाचण्याचं पुस्तक आहे असं नाही, तर हे अनुभवाचं काय म्हणतात खजिनाच आहे. ह्यामध्ये अनुभव भरलेले आहेत आणि हे वाचता-वाचताच ते आपल्याला कळत जातील, समजत जातील. ठीक आहे. शेवटी जाता-जाता इतकंच सांगेन की जीवन, नाती, एकटेपणा, आनंद ह्यांनी भरभरलेलं हे पुस्तक आपण एकदा तरी नक्की वाचून बघा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.